एक तर जेव्हा पीएम झालं, पीएम रिपोर्ट अजून ह्या कुटुंबाच्या हातात आला नाहीये, फोरेन्सिक रिपोर्ट आला नाहीये. आणि जेव्हा हे कुटुंब तिथे पोहोचलं तेव्हा ह्या नावाचे अधिकारी, म्हणजे हे जे अधिकारी आहे ज्यांचं तुम्ही नाव, ते तिथे नव्हतेच. आणि आता पण वारंवार एक उद्धट उत्तरं अशी देत आहेत ते प्रेस समोर. तर त्यांना पण त्या ठिकाणी त्यांच्यावर पण सखोल चौकशी झाली पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. आणि ते नाव घेऊन सांगतायत, पण कुठेतरी काहीतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न होत आहे का, ही शंका मनात येते. यात अधिकाऱ्यांचा नार्को टेस्ट झाला पाहिजे. यात अधिकाऱ्यांचा नार्को झाला पाहिजे. जर आता जेव्हा SIT नेमली जाईल तेव्हा मग ती सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये होईलच, पण ते डेप्थ मध्ये जाऊन ती झाली पाहिजे, वर फक्त दाखवण्यासाठी नाही. आणि जसं मी म्हणते, गृहमंत्र्याची पूर्णपणे जबाबदारी आहे. महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी भलत्याच काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी करत बसतात. आणि ही वेळ कोणावर अजून येऊ नये, कारण का डॉक्टर असोसिएशन MARDच्या माध्यमातून पण हे बोलणं जातं की अनेक महिला डॉक्टर अधिकारी जे आहेत त्यांच्यावर हा दबाव बऱ्याच हॉस्पिटलमध्ये केला जातो, जेव्हा जिथे त्यांना PM आणि फिटनेसचे चुकीचे रिपोर्ट द्यायला सांगतात. आणि हे थांबलं पाहिजे, नाहीतर ह्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक हे सरकार जबाबदार आहे पोचवत आहे. आणि जी महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांना संरक्षण देण्याची, ती त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.